हाय एव्हरीवन, मी प्रज्ञा आज घेऊन आली आहे. ही रांगोळी डिमांडेड आहे. ती आता जी रांगोळी आपण बनवलेली आहे ती आहे 18x18ची, जे 1.5 फुटाची ही रांगोळी आहे. ही 1.5 फुटाची आपण रांगोळी काढतोय. ही आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट आहे. त्या रांगोळीची ही 28x28 होती, जवळजवळ 2 फूटच्या वरती, 2.25 फूटची होती. तर ताईंना 1.5 फूटमध्ये ही रांगोळी बसवायची होती, त्यांना ही हवी होती. तर आपण त्यांच्या 2 रांगोळ्या पण बसवलेल्या आहेत. तर त्याला आपण ही रांगोळी कशी बनवली आहे, काय केलं आहे, चला आता आपण डिटेलमध्ये जाणून घ्या. तर तुम्हाला पण कोणाला अशी जी रांगोळी हवी असेल ही रांगोळी, तर त्यांनी नक्की बघा. आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला ही मापं जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित कळतील. ओके, चला आपण सुरुवात करूया. तर आता इथे मी 3 इंचाचा हा पेपर जो घेतलेला आहे तो 18x18 इंचाचा आहे. इथून 18 इंच आहे आणि असा पण 18 इंच आहे. आणि आता आपण ह्याचा मध्य घेऊन बघा, ह्याचा आपण मध्य घेतलेला आपला, आणि आपण मध्य कसा काढायचा ह्याच्यासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेली आहे. तर हे बघा, इथे मी 9 घेतलेला आहे. 9 वरती ते मी पॉईंट करून घेतलेला आहे. इथे 9 वरती पॉईंट केलेला आहे आणि इथून सुद्धा आपण 9 वरती पॉईंट करून घेतलेला आहे. आपल्याला याचा मध्य घेतलेला, आपण अशा प्रकारे आपण याचा मध्य घेतलेला आहे. आता आपल्याला यापुढे आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे 3 इंच आहे बघा, 3 इंचाचा आपण एक सर्कल इथे काढून घेणार आहोत. 3 इंचाचा सर्कल तो इथे काढून घेऊया. सॉरी, हे काढणं हल्लं माझं, आपण आहे तो काढून घेतो. तो पण 3 इंचाचा पण काढून घेते, म्हणजे आपला तयार जो होणार आहे तो आपला सर्कल जो होणार आहे तो 6 इंचाचा सर्कल जो आपला तयार होणार आहे. 3 इंचाचा आपण घेतला तर आपण 6 इंचाचा आपला सर्कल तयार होणार आहे. बघा, अशा प्रकारे आपण सर्कल तयार केलेला आहे. ओके, इथे माझा जरा हल्ला होतो म्हणून ठीक आहे. अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे आपले जे सेंटर पॉईंट आहेत ते आपण इथे आखून म्हणजे मार्किंग करणार आहोत. आता जो हा आपला मिडल पॉईंट आहे, या मिडल पॉईंटपासून आपण समोर बरोबर ह्याचे सेंटर पॉईंट घेणार आहोत. बघा, फक्त इथे आपल्याला आखून घ्यायचे आहे. बघा, इथे आपण टिकमार्क करून घेतो आहे, इथे सुद्धा आपण टिकमार्क करून घेतो आहे. बघा, इथे सुद्धा आपण टिकमार्क करून घेतलेला आहे. हे बघा, इथे टिकमार्क करून घेतलेला आहे, इथे टिकमार्क करून घेतलेला आहे. अशा प्रकारे ओके, तर बघा, हे टिकमार्क करून घेतलेले आहेत. आणि पुन्हा या साईडनेसुद्धा आपल्याला आडव्या बाजूनेसुद्धा आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे 9 वरती. तिथे मी टिकमार्क करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी इथे हे टिकमार्क करून घेतलेले आहेत. इकडचे 2-2 आणि इकडे 2, म्हणजे इकडे 4 करून घेतले आहेत. आडवा आणि उभं असं पण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही जी पाकळी आहे तुम्हाला दिसत असेल बघा, ही बघा, ही पाकळी, हे बघा. आता ही पाकळी आपल्याला कशी बनवायची ते मी दाखवते, झूम केलं जरा मी. हे बघा, ही आपण जी पाकळी तयार केलेली आहे ती कशी तयार केलेली आहे ते आपण आता मेजरमेंट बघूया. ओके, चला आता आपण बघूया आपण याचं मेजरमेंट काय घेतलेलं आहे. आता हा जो आपण सर्कल काढला आहे त्या सर्कल नंतर जेवढी जागा उरते ते आपण मोजून घेऊया. ती जागा उरलेली आहे 5.5. 5.5 पर्यंत ही जागा उरलेली आहे. 5.5 इंच बघा, तुम्हाला दिसेल 5.5 पर्यंत ही आपली जागा इथे उरते या सर्कल नंतर. तर आपल्याला ही जी पाकळी आपण बनवलेली आहे ती 5.5ची घेतलेली आहे. आपण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आपण हे मेजरमेंट कसं घेतलेलं आहे ते आपण बघूया. तर त्याची आपण उंची घेऊया 5.5 इंच. हे बघा, 5.5 इंच त्याची उंची घेतलेली आहे मी इथे. आणि इथे जे घेतलेलं आहे ते आपण 2.25 इंच घेतलेलं आहे. 2.25 इंचावरती इथे आपण सरळ रेष मारून घेतलेली आहे. 2.25 इंच, 2ला 2 रेषा कमी असं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे काय घेतलेलं आहे, हा जो आपण शेप काढलेला आहे मधला, त्यासाठी आपण इथे पुन्हा 2.25 इंचावरती आपण खाली उतरलेलं आहे. 2.25 इंचावरती हे बघा, इथून 2.25 इंच आपल्याला उतरायचं आहे इथून. आणि या पुढे आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचं आहे. इथून 3 इंच घेतलेलं आहे. हे बघा, 3 इंचच घेतलेलं आहे आपण. हो, 3 इंचावरती आपण मार्क केलेला आहे. आणि नंतर आणि इथून आपण पुन्हा
1.25 आणि पुन्हा इथून खाली आपण 1.25 वरती उचलायचं आहे इथून, आणि तिथे आपण 2.25 घेतलेला आहे, 2.25 इंच घेतलेला आहे, इथून 2.25 इंच हे आपण घेतलेले आपल्याला शेप यायचा आहे त्यासाठी. हे बघा आता मी काय सांगते तुम्हाला, हे बघा उंची घेतलेली आहे 5.25, इथून घेतलेले आहे 2.25, त्याच्यानंतर इथून वरपासून आपण खालती घ्यायचं आहे 2.25 इंचावरती खाली घ्यायचं आहे, आणि त्या 2.25 इंचाच्या खालून समोरून बरोबर अगदी समोर तिथे आपण 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, आणि नंतर आपण खालच्या बाजूने 1.25 इंच वरती जायचं आहे, इंच घेऊन इथून आपल्याला पुन्हा 2.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपल्याला इथे जोडायचे आहेत, तर हे पॉईंट्स आता आपण जोडून घेऊया. ठेवा. अशा प्रकारे हे पाकळीचा आपण आकार केलेला आहे, तुम्ही बघू शकता आपला पाकळीचा आकार जो आहे बरोबर डिक्टोर आहे. हा बघा, हे आपला पाकळीचा आकार आहे, हा आपण कटिंग करतो. मी आता हा कटिंग करते, मी हा फक्त मेजर करून लिहून ठेवते. इथे पण लिहून ठेवायचं 2.25 इथून 3 इंच खालती डाऊनला, इथून 3 इंच, इथून 1.25, इथून 2.25, अशा प्रकारे आपण खाली घेतलेलं आहे. इथून 2.25 आहे, सॉरी इथे डाऊनला आपण 2.25 घेतलेलं आहे. असं आपण हे माप ठेवून द्यायचं. हे कितीला आपल्याला रांगवायचं, 18 इंच बाय रांगोळी मापासाठी पण हे घेतलेलं आहे, हे ठेवून देते मी असं. चला, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे जे आपण सेंटर पॉईंट काढलेले आहेत त्या सेंटर पॉईंटवरती आपल्याला बघा हा मध्य घेतलेला आहे. इथे हे घेतल्यानंतर आपल्याला मध्य आला, आणि त्या मध्यावरून आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपला जो पॉईंट आहे इथे रेषा आखलेली आहे तिथे आपल्याला हे बरोबर ठेवायचं आहे. हे रेष इथून आपल्याला बरोबर ठेवायचे. आता आपल्याला याच्या पुढे काय करायचं आहे, इथून आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे. तर इथे मी मार्किंग करून घेते डार्क म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, इथे मी पकडी वरती मोजले इकडे, इथून सुद्धा आपल्याला सेम घ्यायचं आहे असंच. हे असं मी मग आखून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, सेम आता परत आपल्याला याच्या समोरची जी साईड आहे त्या साईडवरती आपण आखून घ्यायचं. हेच आपण जे समोरचे पेपर आहे, आता मी उंच करते केलेला, हा समोरच्या त्याच्यावरती तिथे करून घेते. हे आपलं सेंटर आलं आहे, सेंटरवरती ठेवलेलं आहे, आणि ही पाकळी इथून आपण आखून घ्यायची. सेंटरवरती ते बरोबर ही रेष आहे, ती रेष आपल्याला हे करायची पॉईंटवरती जोडायची, आणि त्याप्रमाणे आता इथे आपण काढून घेतो. अशा प्रकारे हे पण इथे काढून घेतलं आहे. आता सेम आता जे इथली साईड जी आहे ह्या 2 साईड आहेत तिथं पण आपण काढून घेऊया. हा मार्किंग केलेला आपला मग असं पॉईंट आहे मध्यावरचा, तो आडवा मार्किंगचा केलेला आहे तो आहे. आता त्याच्यावरती आपण हे ठेवणार आहोत, हे बरोबर मार्क सेंटरवरती रेष हे, आणि ते सुद्धा आपण आता आखून घेणार आहोत. व्यवस्थित करायचं न हलवता. इथून पण आपल्याला सेमच करायचं आहे, न हलवता व्यवस्थित. हळू केलं तर हे चालेल, काही घाई नाही आपल्याला.
असं आपण हा इथे केलेला आहे. आता त्याच्या अपोजिट साईडचं सुद्धा आपण सेम असंच करून घ्यायचं आहे. आता इथून सुद्धा सेम असं आपण केलेलं आहे. आता आपले हे 4 काढून झालेले आहेत व्यवस्थित. आता त्याच्या पुढे काय करायचं आहे, ह्या 2 पाकळ्यांचा जो मधला आहे त्याचा आपण सेंटर घ्यायचा आहे. आता इथे आपण सेंटर काढून घेतलेलं आहे. 2 पाकळ्यांच्या, ह्या 2 पाकळ्यांचा जो मध्ये जो आहे भाग उरलेला त्याचा आपण सेंटर काढून घ्यायचा आहे. इथे हे बघा अशा प्रकारे सेंटर काढून घेतलेले आहेत त्याचे असं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी पाकळी जी आहे, आता जी हे सेंटर, आता ही जी लाईन आहे ह्या सेंटरवरती आपल्याला ठेवायची, जे आपण मार्क केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवा. आता इथे तुम्ही एक ही तुमची अशी डिझाईन झालेली आहे. ओके, आता तुम्ही याच्या पुढे काय करू शकता, तुम्ही हा जो भाग आहे हे बघा, तुम्ही ह्याचा पुढे जो भाग आहे तुम्ही इथून असा अर्धा जो आहे अर्धवर्तुळाकार इथून जो हा भाग आहे तुम्ही इथून सुद्धा असा जॉईन करू शकता. तुम्हाला इथे आम्ही 3 डिझाईन दाखवले बघा. ही एक डिझाईन झाली, हे बघा तुमचा हा एक पार्ट झाला, म्हणजे ही पाकळी आणि तुमची ही एक डिझाईन झाली. तरी हा तुमचा आतला भाग म्हणजे लक्षात घेऊ नका. हे बघा हे असं लक्षात आपलं आलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो भाग आहे मधले ह्या 2 पाकळ्यांच्या मधला, तिथे आपल्याला हे करायचं आहे. तिथे मी हे व्यवस्थित ठेवते आणि आपल्याला हा शेप जो आहे तो आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. आता मी अर्धी खालती आखून घेतलेलाच आहे. डार्क करायचं मला, डार्क केला की तुम्हाला दिसून येईल. हे बघा दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? अशा प्रकारे जेवढे सगळे सेंटर जे आहे त्या सेंटरवरती सगळ्यांना आपल्याला ही लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे त्या सेंटरच्या मध्ये जे गॅपच्या 2 पाकळ्यांच्या गॅपमध्ये जो गॅप होती 2 पाकळ्यांच्या मधली, त्या गॅपच्या मधला सेंटर काढायचा आहे. त्या सेंटरवरती आपल्याला ही पाकळी, जशी आपण मगाशी पाकळी ठेवलेली त्याचप्रमाणे आपल्याला ही पाकळी जी आहे ठेवून पुन्हा तिथे आखून घ्यायचं आहे. म्हणजे इथे काय होतं, आपल्याला हे जे पॉईंट्स आहेत हे बघा आतमध्ये आपल्याला वेगळी ह्या 2 पाकळ्या भेटल्या अजून. अशा प्रकारे इथे भेटतात. तर आपण सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे आखून घेऊया. बघा अशा प्रकारे ते तुम्हाला इथे पाकळ्या व्यवस्थित इथे भेटतात. आता इथे पण हा शेवटचा घेऊया आखून. बरोबर पण सेंटरमध्ये ही लाईन जी आहे, आता इथे माझा हा पेपर जरा कडक असल्यामुळे मला इथे त्याची लाईन बरोबर उठलेली आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही आतमध्ये मार्किंग करून घ्या. मधल्या सेंटरला, पाकळीच्या सेंटरला बरोबर ती रेष आहे, ती रेष आपल्याला जॉईन करून घ्यायची. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पाकळ्या इथे तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपली सगळ्या पाकळ्या इथे आपण तयार करून घेतलेल्या आहेत. हे बघा, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा सर्कल असंच ठेवा, नाही तर याच्या आतमध्ये तुम्ही अजून एक सर्कल तुम्ही काढून घेऊ शकता. ॲज इट इज तुम्ही असं पण तुम्ही सर्कल ठेवू शकता. आता पहिला आपण सर्कल जो 3चा आखलेला, तर आता इथे आपण 2चं घेऊया. इथे आपण 2चा सर्कल जो आहे तो आखून घेऊया. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तरच तुम्ही काढायचं आहे, नंतर नाही काढायचं आहे.
हे बघा. अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हा तुम्ही ॲज इट इज तुम्ही हा पाकळ्या कट करून सुद्धा अशी तुम्ही ड्रॉइंग करू शकता, तुमची बनवू शकता तुम्ही रांगोळी. नाहीतर तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्या पुढे जर तुम्हाला सर्कलमध्ये काढायचं तर तुम्ही पहिले सर्कल काढून घ्या. तुम्ही सर्कल तुम्ही काढला असेल तर आता काय करायचं, इथून आपल्याला हे व्यवस्थित सर्कल आखून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही आधी सर्कल आखून घेतला तरीही चालेल. तुम्ही नंतर तुम्हाला जर असं आखता आला तुम्हाला तर तुम्ही नंतरसुद्धा असं आखू शकता सर्कल. आता मला अशी प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे मी असं काढलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही आधी आखून घ्या सर्कल आणि मग तुम्ही डिझाईन तयार करा. तर तुम्ही बिगनर असाल तर आणि तुम्ही आधीपासून जर काढत असाल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता सर्कलची डिझाईन. अशा प्रकारे आपण हा सर्कल आखून घेते. तर सुंदरशी अशी आपली ही रांगोळी तयार झाली आहे. बरोबर 1.5 फुटाची 18 बाय 18 इंच. बघा इथून सुद्धा 18 आहे आणि अशी सुद्धा ही 18 इंच आहे. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली आणि जर तुम्हाला कुठलं ह्यातलं माप कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला ही रांगोळी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो व्हिडिओला हाईप मात्र नक्की करा. आणि तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला अशा जर रांगोळ्या जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्याकडे ह्या रांगोळ्या तुम्हाला फक्त कॅनव्हासवरतीच भेटतील तुम्हाला ह्या डिझाईन्स. तर तुम्हाला कोणाला कॅनव्हासवर डिझाईन पाहिजे असतील तर त्यांनी मला 9309557244 वरती मला तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे आणि मग तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. ज्यांना कोणाला हवे तर त्यांनी मला नक्की DM करा आणि तुम्हाला रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.